संध्याकाळचे 6 वाजत आणि वातावरण बघ काय झाले बापरे. ऐसा विजा कडकायला लागल्या. साईडला दिसेल का माहिती नाही. हा बघा पाऊस पण जो मागे 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 येतोय ना. हा बघा साईडने खूप वेगाने एकदम येतोय असं का वादळासारखं येतं. सकाळचे 6:36 आणि आज आपण होतोय रवाना मराठवाड्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव. हे गणपती बाप्पा सांभाळून घ्या रे आजची ट्रिप. चला तर सकाळचे ना 6:40 झालेत आणि आता आहे आपण ठाण्याला. आणि आजची आपली जी एक बकेट लिस्टमधली ड्रीम राईड आहे त्याची सुरुवात झालेली आहे. अरे ग्लास घालायचे विसरलो. जाऊ द्या पुढे थांबतो आणि तिथे घालतो. तर हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी विश्वास जाधव ए गरीब रायडर. सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या नव्या सिरीजमध्ये. आणि सगळ्यांना समजलं असेल थंबनेल आणि टायटलवरून आणि मागच्या माझ्या पोस्टवरून की आपण आज कुठे चाललो आहे आपला पराक्रम गाजवायला. तर आपण चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि तिकडच्या जवळपासच्या जेवढ्या पण जागा आहेत त्या आपण एक्सप्लोअर करणार आहे पुन्हा एकदा यासाठी की मी 2023मध्ये पण आपलं छत्रपती संभाजीनगर, वेरूळ आणि श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे व्हिजिट केलेलं आहे बऱ्यापैकी. त्यामध्ये आपले दोघे ऋषी नावाचे मित्र आपल्यासोबत होते. तर तेव्हा आम्ही काही जागा आहेत त्या स्किप केल्या होत्या त्या आजच्या दिवसासाठी. बोला थंड जर हायवे लागलं तर रायडिंग ग्लव्स आहे ना घालून घेतो मग गप्पा मारू आपण बऱ्यापैकी. सेट निगाड चेक, रायडिंग ग्लव्स चेक. चला भाई मागच्या गाड्या चेक. काम चालू आहे रे. या रूटला कधी आलो नाही ना एवढा तर आयडियाच नाही. आणि आज कितीतरी महिन्यानंतर आहे ना मी मुंबई आग्रा हायवेने प्रवास करणार आहे जुन्या. सध्या तरी आहे ना इकडची ट्रॅफिक आता काय दाखवणार. सध्या इकडची ट्रॅफिक आहे ना आपण क्लिअर करूया. पुढे जाऊन गप्पा मारूया रे. मला ह्या मान्सूनमध्ये आहे ना पाऊस काय माझा पाठलाग सोडत नाही आहे. तर आता कुठे जाऊन आपल्याला आहे ना मोकळा रोड भेटत चालला आहे. नाहीतर मध्ये ते कंटेनर डंपर वगैरे एवढे होते ना ते वैतागलेलो अक्षरशः. तर आपल्याकडे आज आहे ना गप्पा गोष्टी करायला ना बराच वेळ आहे. कारण आज फक्त आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पोचायचं आहे. तिथे आपण आपल्या तिकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. तिकडे चेक इन करायचं आहे. तिथून सरळ कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला जायचं आहे. बस आजच्या दिवसाला फक्त हाच एक शेड्यूल आहे. आणि आपल्याकडे जे आणखी 2 दिवस आहेत ते आता उद्या बोलू त्याच्याबद्दल आता नको. खरं तर एकदम मोठी आयटनरी प्लॅन करून आलो आहे मी. 4 दिवसाची जरी राईड असली तरी बरेच काही प्लॅन केलेत. म्हणजे बऱ्याच अशा लोकेशन आहेत ते कवर करण्याचा ट्राय करणार आहे. ज्या लोकेशन झाल्यात त्या पण व्हिजिट करेल. नाही झाल्यात त्या तर हमखास करणार आहे. बॅटरी पुरवायची आहे कारण बॅटरी आता आजकाल टिकत नाही आहे माझ्या ॲक्शन कॅमेराची. मध्ये आहे ना ॲक्शन कॅमेरा आपला ग्लिच पण झाला होता मध्ये. तर पाऊस तर नाही आहे तर आता इथे क्रूज करायला मस्त मजा येणार आहे. मागे फक्त पाऊस भयंकर भरला आणि पुढे सगळं आकाश मोकळं आहे ना. एवढा मस्त व्ह्यू आहे समोरचा. तर या स्पीडवर आपण क्रूज करू. सध्या बॅकग्राऊंड म्युझिकसोबत ही रोड ट्रिप आहे ती एन्जॉय करा. आणि वेट एक सांगायचं राहिलं. आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्यावरती आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करून. आणि आपला 1000चा जो यूट्यूब परिवार आहे तो पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान द्या. आणि मागील व्हिडिओ काही पाहताय ना आपल्या व्हिडिओजला आहे ना भरभरून लोकांचे चांगले रिस्पॉन्स आलेत. तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आशा करतो आपली ही आजची जी सिरीज मी क्रिएट करणार आहे ती तुम्हाला आवडेल. थोडीशी जरी का आवडली तर आपला सपोर्ट तर बनतो हवा.
रोड ट्रिपबद्दल सांगायचं झालं ना, सगळ्या जेवढ्या पण आपल्या राईड्स झाल्या, रोड ट्रिप झाल्या, एक एक अशी बकेट लिस्टमधली रोड ट्रिपची होत जाते ना, तर तो एक वेगळाच आनंद आहे की आपण जेवढे पण आपली लिस्ट बनवली आहे राईड्सची, जिकडे आपल्याला फिरायचं आहे, त्या जागेवरचे 1-2 फोटो आणि ती झालेली कंप्लीट ट्रिप. एका ट्रॅव्हलरला अजून काय पाहिजे. चला, तर आजच्या दिवसात आता दुसरा खर्च पडला आहे आपला 319 रुपये पेट्रोलला. पेट्रोलची टाकी आहे ना फुल असलेली तीच बरी, कारण पुढे कुठे नेटवर्क असेल नसेल काय सांगता येत नाही. आणि आत्ता आणि ह्या राईडचा सगळ्यात जास्त खर्च तो येणार आहे, तो मला पेट्रोलचाच येणार आहे. बाकी खाणंपिणं तर आपल्याला माहिती आहे सगळं, आपण पावमध्ये पण दिवस काढतो. आणि स्पेशली या रोड ट्रिपसाठी आहे ना माझ्याकडे पूर्ण लिमिटेड बजेट आहे. त्या बजेटच्या आतमध्ये मला ही ट्रिप करायची आहे, नाहीतर काय फायदा माझा बजेट ट्रॅव्हलर असायचा. तर अजून तरी भूक लागली नाही आहे आणि आता वाटत नाही मी नाश्ता करेल लवकरच, कारण आता सध्या फोकस आपला डिस्टन्स कवर करण्यावरती आहे. कारण सकाळी आपल्या ना बराच टाईमपास झाला, त्यात ते ट्रॅफिक वगैरे, आणि हा रोड आता भेटला आहे, तर थोडेफार ब्रेक तर होत राहतील. आता गाडीचं A to Z काम आपण कंप्लीट करून घेतलं आहे. तर आज आहे ना थोडं, दरवेळी आपण 50 किलोमीटरने थांबतो, त्यावेळी 100ने थांबूया. आता थोड्या वेळा आधी ना इंस्टाग्राम चेक केला, सगळ्यांचे भरमसाठ मेसेज आहेत हॅपी जर्नीचे. नाहीतर मी अशा आहे ना कुठे जायच्या आधी कुठे पोस्ट वगैरे टाकत नाही, इथे चाललो तिकडे चालतोय. पण आता सध्या आपली यूट्यूब फॅमिली वाढत चालली आहे, इंस्टाग्राम फॅमिली पण आपली आहे तशी, तर पोस्ट टाकतोय मी. गेल्या ह्या वर्षी जेवढ्या पण आपल्या राईड झाल्या, म्हणजे जेव्हापासून आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, आपण आहे ना बजेटच्या बाबतीत जरा हलगर्जीपणा करतोय. थोडा बजेट आहे ना, प्रत्येक राईडचा बजेट आहे ना वाढतोय, म्हणजे ठरवल्याप्रमाणे होते, पण थोडे अजून ॲडिशनल वगैरे त्याचे 1000-2000 ॲड असे होत आहेत. तर ह्या राईडचा प्रॉपर असा रेकॉर्ड ठेवणारे की किती आई शपथ. पाऊस आला. साईडला घेऊ दे गाडी फेल. बंद. बोलो ना, आजची जिंदगी ह्याच्यात जाणार आहे आपली काटकल करण्यामध्ये. तर काय नुसतं थांबण्याचा दिवस जाते आज. आणि आता मी रेन गेअरचं अजिबात काढणार नाही आहे. तर रेनकोटचा डिसएडव्हान्टेज आहे ही की बाजूने हे फडफड उडून आहे ना पूर्ण या मिररचा व्ह्यू खराब करत, मागचा व्ह्यू गाड्या दिसत नाही ह्याच्यामुळे. आता शॉवरसारखा पाऊस सुरू आहे आणि मी आता रेन गेअर्स अजिबात काढणार नाही आहे छत्रपती संभाजीनगरला जाईपर्यंत. हां, हे बघा, आता रेनकोट घातला आणि पाऊस गेला. हे मजाक मस्ती चालू आहे माझ्यासोबत निसर्गाची. आणि अजून तरी आपली आहे ना 240 किलोमीटरच्या आसपासची राईड बाकी आहे. तसे 50 किलोमीटर चालू आहे फक्त आपण. काय मजाक मस्ती चालू आहे ना. तर आता इगतपुरीच्या थोडा आधी थांबलो आहे. आपलं हे माउंट करून घेतलं आहे, मॅप वगैरे लावून घेतला आहे. आता इथून जी टोटलची राईड आहे आपली 220 किलोमीटरची राईड अजून बाकी आहे. तर इथून त्या थेट आता घोटी आणि घोटीनंतर सरळ सिन्नरला आपण थांबू. सिन्नरला थोडासा नाश्ता करू आणि त्यानंतर सरळ आपण जाऊ छत्रपती संभाजीनगरला. आता इगतपुरीमध्ये तर आलो आहे आणि समोर दिसेल का माहिती नाही, पूर्ण फॉगवाला हायवे झाला आहे. आता हायवेने तर पूर्ण हळूहळू जावं लागणार आहे आपल्याला. तर सरळ आता आपण सिन्नरमध्ये भेटू नाश्ता करायला. रेकॉर्डिंग चालू आहे का तेच कळत नाही आहे. चला, इगतपुरी आपला क्रॉस झालं आहे आणि मस्तपैकी 6 लेन हायवे लागला आहे आपला. 210 किलोमीटर अजून दाखवते. तर इथून आपला छान, आणि या हायवेला आपली हवेची स्पीड आहे ना आपण क्रूज करू शकतो. बेसिकली तर आपण 80वरतीच असतो. थोडा जर लेट होत असेल तर आपण आपली जी क्रुझिंग स्पीड आहे ती इन्क्रीज करू. आयुष्यभर कचरा तर ठीकच करून डम्पिंग बनवलं आहे पूर्ण ह्यांनी. डॉगेज व्हायला बेकार वास मारतोय रस्त्याने. तर इगतपुरीच्या पुढे आहे ना पहिल्यांदाच करतोय राईड
आता पुढच्या रस्त्यांचे काय कंडिशन काहीच आयडिया नाही भाई. ऋषी एकदा जाऊन आलेला तो बोलतो रस्ते आहेत चांगले. आहेत चांगले बऱ्यापैकी आहेत चांगले. इकडून घ्यायचं आपल्याला राईट घोटी आणि सिन्नरसाठी. पन्नास किलोमीटर नंतर राईट आहे. हा चला बाबा, त्या हायवेपासून जरासा वेगळा आलो आणि आपल्या ठाणे मुंबईपासून पण जरासा आहे ना लांब येऊन जरा बरं वाटते. जरा नुसते धावपळीच्या ह्याच्यातून आहे ना जरासं कुठेतरी राईट केली ना जीवाला शांती मिळते. निळी परी. आणि आता आठवलं, या घोटीवाल्या रोडवरती आहे ना पहिल्यांदा पण आलो आहे जेव्हा आम्ही इथे किल्ला आहे औंधा आणि पट्टा किल्ला, हे 2 किल्ले आहेत आणि एक म्हैसवळण घाट आहे, ते आम्ही करायला आलो होतो. किती 2020च्या आसपास आलो असेल. खूप वर्ष झाली या रोडवरती येऊन. तेव्हा इथे काम चालू होते तेव्हा रोडचं. बारी सिन्नर 47 किलोमीटर्स. दहा वाजलेत आणि अजून आपण घोटीला पण नाही पोहोचलो असं वाटते. आपला आहे ना असा बराच टाईमपास झाला आहे. तर आता आपण आहे ना डिस्टन्स कवर करण्याच्या मागे आता लागू आपण. रस्ता कॉन्क्रीटचा आहे पण एक नंबर आहे. फक्त भीती काय माहिती आहे का गाववाल्यांची. गाववाले असे वाकडे तिकडे येत आहेत आणि ह्या रोडला जसं कोण डंपर वगैरे काम सुरू आहे, ह्या रोडला डंपर वगैरे आहे जास्त करून, त्याची एक भीती. जर आज कृष्णेश्वराचं दर्शन करायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरला वेळेतच पोचावं लागेल, नाहीतर वाट लागायची पूर्ण. तर आता मी आहे सिन्नर हायवेला. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस आहे आता. तर इथून मी आता जात आहे पहिल्या शिर्डीला. तिथे एक आपली फ्रेंड भेटणार आहे, तिला भेटून मग आपण छत्रपती संभाजीनगरला आपली जी राईड आहे ती कंटिन्यू करणार. आणि आपली संभाजीनगरला पोचायची काय एवढी घाई नाही आहे. आपण दुपारी 2पर्यंत जरी पोचलो तरी चालेल आपलं. आता जेवण आपलं शिर्डीमध्येच करायचा विचार आहे माझं, कारण आता काय खायचं प्यायची काय इच्छा नाही माझी. सरळ आता जेवण शिर्डीमध्ये करणार आणि शिर्डीनंतर सरळ आपण भेटू छत्रपती संभाजीनगरला. तर आता थोडा मागे चिखल होता, तिकडे पडता वाचलो आहे. स्किड झाली होती तर अशी गाडी, जे स्पीडला नाही जागेवरून गाडी काढतानाच. आता रेन गिअर्स काढले ना एक नंबर वाटते माहिती आहे का आता, कारण आता इकडे जास्त एवढा पाऊस नसणार आहे. थोडाफार भिजलं तरी चालेल पण ते रेनकोट नको. आता खूप भयंकर गरम झालं आणि त्या बाजूने त्या हाताचा फडफड ना शोल्डरपासूनचा आवाज तो तरी कमी होईल. वैतागलो होतो त्या आवाजाला. तर शिर्डीपर्यंत असंच आपल्याला हायवे पूर्ण. आता शिर्डी मी आता फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे लाईफमध्ये. याआधी कधी मी शिर्डीला कधी गेलो नव्हतं. माझे मित्र बऱ्याच वेळ गेलेत. माझे मित्र शिर्डीपर्यंत पदयात्रा करतात, पण शिर्डीला अजून जाणं माझं झालं नाही. तर आज तो दिवस फायनली आला. शिर्डीला बोलवून घेतलं बाबांनी. आता आपल्याला हा ब्रिज तर चढला. आता शिर्डीसाठी आपल्याला घ्यायचं आहे हा लेफ्ट. हा जातो पुणे आणि इथून आपलं शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर. असे रस्ते शेवटला आहे ना मला. आपण जी पंढरपूरची राईड केली होती ना त्या राईडला असे रस्ते मिळाले होते. आणि असे हायवे जर मोकळे असतील ना तर इथे क्रुझिंगला अजून मजा येते. आता 92 95 वरती आपण क्रुझिंग करतोय या अशा हायवेवरती. 100 ऐक ट्रिपल डिजिटमध्ये पहिल्यांदा बघतो आज मी. पुढे जाईल का 100च्या? नाही वाटतं.
क्रूज करू चांगले, फक्त रस्ते छान ठेव, कारण ऋषी आला होता इथपर्यंत बहुतेक शिर्डीपर्यंत. ऋषीने आयडिया दिली होती आधीच बऱ्यापैकी, रस्ते छान आहेत, क्रूज करू शकतो. काय हायवे यार, काय हायवे. शिर्डी सरळ, मुसलगाव, सिन्नर लेफ्टला. मी माझ्या बाकीच्या मित्रांना किती बोलतो, तुम्ही पण हळूहळू रोड ट्रिपमध्ये इंटरेस्ट घ्या, रोड ट्रिपमध्ये इंटरेस्ट घ्या. हे सगळं असं बघायला मिळतं, अनुभवायला मिळतो, रस्ते माहिती पडतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय ते समजतं. नाही लोक नाही. खरं तर ही ट्रिप आहे ना गणपतीच्या आधी करणार होतो, पण आपण जे गणपती उत्सवामध्ये जे बिझी झालो होतो ढोल वादनात आणि आपल्या घरच्या बाप्पाची जी तयारी करण्यामध्ये जे आपण बिझी झालो होतो, ते आता कुठेतरी आपण रिलॅक्स झालो आहे. आणि गणपती उत्सवानंतर आपली ही पहिली तशी लाँग राईड असेल, नाहीतर आपण नुसतं कोकणात ये जा, गावाला ये जा, तेच करत होतो नुसते. मला अशी रोड ट्रिप आहे ना शेवटची कधी अनुभवली होती, जेव्हा पंढरपूर सातारा तेव्हाच अनुभवली होती. आणि मध्ये तर मान्सूनमध्ये राईड करायला काही नाही, पण तर पावसामुळे कंटाळा येतो. आणि असं वातावरण असेल ना तर मी बिनधास्त किती राईड करू शकतो. बघा ना, ह्या आधी मी कधी आहे ना शिर्डीला आलो नव्हतो, आणि शिर्डीचा असा काही मी प्लॅन पण बनवला नव्हता. शिर्डी मी असा विचार केला होता कधी संभाजीनगरची रोड ट्रिप करेल तर त्यामध्ये इन्क्लूड करेल. आणि ह्या ट्रिपमध्ये आहे ना शिर्डी मी ॲड नव्हतं केलं, शिर्डीला यायचं आहे वगैरे. तर एकदा मी लोणावळ्याला तिकोना किल्ल्याच्या ट्रेकला गेलेलो, तर तिथे ना मला एक ग्रुप भेटला होता. असं त्या ग्रुपसोबत बोलणं वगैरे झालं, तर त्यांच्याशी ओळख झाली. आणि त्या ग्रुपमध्ये मुलगी होती, तिच्याशी ओळख वगैरे झाली, आणि ती नशिबाने निघाली शिर्डीची. तर या ट्रिपच्या आधी आमचं कॉन्टॅक्ट वगैरे बोलणं झालं होतं की मी अशी ट्रिप करतो आहे. तिला बोललं जर जमलं तर वेळ असला तर मी शिर्डीला एक राऊंड मारून जाईन फक्त, आणि मंदिराचं कळस दर्शन आहे ते करून जाईन. कधी वाटलं नव्हतं की आपण असं राईड करत शिर्डीला जाऊ. आणि नशिबाने मैत्रीण पण भेटली, ते बघा ना शिर्डीचे सरळ. आज लायला का 101, 102, 102 हायेस्ट अँड टॉर्क. पेट्रोल आहे, 3 गाड्या आहेत. आता थोडीशी गरमी आहे ना जाणवायला लागली. अरे बापरे, ऊन बघा. पहिल्या दिवशी आपण एवढी धुमाकूळ घातली आहे, अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत, तेव्हा काय करू आपण. अजून 30 मिनटं अरायविंग टायमिंग दाखवते, 25 किलोमीटरचं डिस्टन्स बाकी आहे अजून. 1 किलोमीटर नंतर घ्यायचं आहे राईट. तर इथून बरोबर 2.5 किलोमीटरवरती मंदिर आहे. मंदिराचं कळस दर्शन घेईल, आपल्या मैत्रिणीला भेटेल, दोघे चांगले जेवू, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना. आणि इथून एक्झॅक्टली बरोबर 100 किलोमीटरवरती असणार छत्रपती संभाजीनगर, म्हणजे अजून 2 तास तरी लागतील. हायवे असला तर लवकर पोहोचेन, आणि त्याआधी आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. हे मला शिर्डीवाले साईबाबा की जय. तर हे बाजूला मंदिर. आता नाही रे बाबा, मध्ये नको येऊ, आरती चालू आहे. झालं चले वेदांती, येऊ. नाही रे, मगापासून गप्पाच मारतोय आम्ही. संभाजीनगरला. काय बोलली. नाही रे बाबा, जेवढची पुढे हे रेकॉर्ड ब्लॉगिंग ते अरे नाही, कोण असं आडवा तिडवा हायवे नाही का, कोणाच्या गाड्या वाकडे तिकडे येतात, ते रेकॉर्ड होतं ना याच्यामध्ये. ते काय, चलो 14 तारखेला भेटू. सांग काय ते फायनल सुट्टी टाकायला मला 10 दिवस आधी, ठीक आहे. चल भेटू, चल बारकी, चल. काम जोरात चालू आहे, आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. राईटसाठी हाच आहे वाटतं. तर आहे ना आजच्या या व्हिडिओमध्ये कॅमेरा अँगलकडे जरासं लक्ष दिलं नाही मी, थोडासा आहे ना अँगल चुकला आहे आपला. तर
हा व्हिडिओ पुरता ॲडजस्ट करून घ्या. पुढचा व्हिडिओ आपण बरोबर कॅमेरा अँगल सेट करू. HP नशीब कुठे गेले काका? पॉवर नाही आहे पुढे आहे का? एक थोडक्यामध्ये ना एवढ्या भर व्हिडिओमध्ये बोललो नाही. तर आता छत्रपती संभाजीनगर जवळ आलं आहे. तर एक आयटेनरी सांगतो आपली. तशी ती आयटेनरी तर मी पोस्टर केली आहे आपल्या यूट्यूब शॉर्टवरती. ही आपली गोदावरी नदी असेल. हो, गोदावरी नदीच आहे. तर एक शॉर्टमध्ये आपली आयटेनरी सांगतो. आज आपण जो स्टे आहे तो आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार 3 दिवसाचा. आणि आजच आपण वेरूळचं कृष्णेश्वरचं ज्योतिर्लिंगचं दर्शन करून येणार आपण. कारण मंदिर 9 वाजेपर्यंत चालू असतं. तर पटकन दर्शन करून येऊ शकतो आपण उद्या सकाळी आपण निघणार आहोत अजंता लेणी बघायला. आणि अजंता लेणी बघून झाले की आपण परतीच्या प्रवासात वेरूळच्या लेणी आहेत त्यासुद्धा बघून येऊ. आणि संध्याकाळी आपण जे संभाजीनगरची जी सिटी टूर आहे ती करणार. असं असतं कारभार. म्हणून ST वाल्यांवरती भरोसा नाही अजिबात मला. हे कुठे राहिला बे SP पेट्रोल पंप? तर आपल्या गाडीचे 35,000 किलोमीटर इथे पूर्ण झालेले आहेत. मी नाही की एक आता नेहमी विचार करत असतो मी. आपली गाडी हिच्यासह आपल्याला 5 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. हिच्यावरती आपण फिरतोय. हिच्यावरती माझा महाराष्ट्र कितपत फिरून होईल. जवळपास आपण ह्याच्यावरती जेव्हा असं चॅनल नव्हतं आपलं त्याच्या आधी कितीतरी राईड्स कितीतरी किल्ले असतील, गडकिल्ले, ट्रेकिंग वगैरे पुण्या साईडचे म्हणा, रायगड साईडचे म्हणा, सगळे आपण ह्याच्यावरतीच केलेले बऱ्यापैकी. आणि जेव्हा आपण राईड सुरू केली तेव्हा पहिलं अष्टविनायक, त्याच्यानंतर कोकण कोस्टल, अशा सातारा कोल्हापूर अशा बऱ्याच राईड ह्याच्यावरती झाल्या. यावर्षी तरी पूर्ण ना रायडिंगवाला इयर होता माझा हा. म्हणजे अजून पण वर्ष संपलेला नाही आहे 2025. आपली जी ट्रॅव्हलिंगची बकेट लिस्ट आहे ना, राईडची म्हणा, कशाही ट्रॅव्हलची म्हणा, बकेट लिस्ट कधी आपली रिकामी नसणार आहे. साधारण कदा कुठला ना कुठला तरी प्लॅन त्याच्यात असणारच आहे. फक्त निघायचं निमित्त पाहिजे चांगला. आतापर्यंत रोड चांगले भेटलेत म्हणून अंतर आहे ना पटकन कापलं जाते. नाहीतर रोड तर खराब असते ना, वाट असते वाट. आणि आता गरमी वाढली आहे आणि कॅमेराची बॅटरी आहेत ना अशी ड्रेन होते ना पटकन. काय करायचं काय नाही. आता फक्त एकच बॅटरी बाकी आहे. अजून छत्रपती संभाजीनगर अजून तरी 50 पेक्षा जास्त किलोमीटर बाकी आहेत. गाडी रिझर्ववर लागलेली तर इथे अजून 110 रुपयाचा पेट्रोल टाकून घेतला. 3रा पेट्रोल खर्च आजचा. तीन वाजून 20 मिनटं झाली आहेत आणि अजून तरी 50 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. बस शेवटचे आता काही किलोमीटर मग आपण एंटर करणार आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये. कधी तर चेक इन करतो असं झालंय आता. हा बघ खतरो का खिलाडी. अरे भाई डेंजर लोक आहे तरी. चला सिटीमध्ये एंटर करतोय आता आपण. आता इथून यायचं आपल्याला लेफ्ट सर्व्हिस रोडसाठी छत्रपती संभाजीनगर. टेडी ऐतिहासिक पर्यटन नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माहिती आहे
बोला जे फक्त चित्र, ज्या जागांचे चित्र फक्त मी आपल्या इतिहास भूगोलच्या पुस्तकांमध्ये पाहिले होते, त्या जागेवरती त्या जागा प्रत्यक्ष पाहायला आपण आपल्या ह्या लैलाला घेऊन आलो आहे. इथल्या सगळ्या गोष्टी चांगल्या फक्त ते स्पीड ब्रेकर काढा रे बाबा, ते धड 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 धडवाले. आपल्याला इकडे पलीकडे जायचं, पलीकडची बिल्डिंग हॉस्टेलची. तर इथून घ्यायचं आपल्याला यू टर्न. त्यात पण सिग्नल आहे भाई. चला 160 मीटरवरती आपलं डेस्टिनेशन आहे फायनली. हॉस्टेल छत्रपती संभाजीनगर. चल भाई. चला भाई. छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्टेलमध्ये तर आपलं चेक इन झालं आणि आता संध्याकाळचे बरोबर 5 वाजलेत आणि आता तिकडे थांबून तरी काय करायचा. तर आता इथून निघतोय सर मी आता वेरूळला श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला. तर इथून ज्योतिर्लिंगचं अंतर साधारणपणे 30 किलोमीटरच्या आसपास आहे. हार्डली आता किती पाऊण तास लागेल जायला. तर संध्याकाळी 9पर्यंत तर मंदिर चालू असतं. म्हणजे आज जर नमस्कार करून आलं तर उद्याची ती फेरी वाचेल. संध्याकाळचे 6 वाजल्याने वातावरण बघा काय झालंय बापरे. इथून देवगिरी किल्ला दिसतोय. ऐशा विद्याकडे काय लागल्या. हे भाई जाताना पाऊस नको नाहीतर होतील. रेनकोट पण नाही आणला आपण. शाणपणा. अरे बापरे. वरती वातावरण बघा ना यार काय झालंय सही. आई ग. एक 20 कडकू द्या. 20 कडकू दे. एक फुटेसाठी 20 कडकू दे. अरे बा. आणि इकडे नको समोर कडकू दे 20. अरे पाऊस सुरू झाला रे. मग आई शपथ भिजणार आहे आता. भिजलोच. जोरात झाला सुरू. बघ बापरे. ॲडव्हेंचरस राईड झाली रे माझी आजची. टोटली ॲडव्हेंचरस राईड झाली. पाऊस तिकडे चाललाय. आता पाऊस नाही लागणार. साईडला दिसेल का माहिती नाही. हा बघा पाऊस पण जो मागे येतोय ना. हा बघा साईडने खूप वेगाने एकदम येतोय. असं का वादळासारखं येतोय. अरे बापरे लागायला लागला परत पाऊस. बापरे असं आई शपथ लागले. ए महादेवा तुझ्या नगरीमध्ये काय दिसते हे बाबा. हे इकडून निघाली आई शपथ. महादेवांच्या नगरीपर्यंत जायला टोटल ऑफ रोडिंग आहे. तर मी आता श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येते. तर आता मंदिरामध्ये तर कॅमेरा अलाउड नसणार. तर आपली गाडी आणि हेल्मेट आणि सगळं जॅकेट वगैरे इथंच लॉक करतो आहे आणि मंदिरामध्ये पळतो आहे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा फोटो पण अलाउड नव्हता. यावेळी काय माहिती. मोबाईल तर घेऊन जातो आतमध्ये. फोटो काढायचा चान्स भेटा तर फोटोसुद्धा काढेल. मरणाचा पाऊस आहे. हेल्मेट घालून धावावं लागतंय. तर आता आपण रिटर्न आलो छत्रपती संभाजीनगरला. आता परत आपण हॉस्टेलला जाऊ. चेंज करू. जाम भिजलो आहे कारण आता वेरूळला होतो. दर्शन तर पटकन झालं. गर्दी नव्हती. पण जो पाऊस तिकडे सुरू आहे झोडून काढला पावसाने आम्हाला. बोला तिकडे थांबून राहिलो असतो तर पाऊस का थांबायचा नाही. तिथे अडकून बसलो असतो. त्यापेक्षा थोडा भिजतो. फक्त रेन गेअर्समधलं आणलेलं. खालची रेनकोटची पॅन्ट नव्हती आणली.
पूर्ण भिजून गेलो आहे. तरी मनात माझ्या येत होतं की उद्या सकाळी जाऊ, पण नको, काय करणार थांबून तिकडे, काय करणार थांबून, घे भाई, झोडून काढला पावसाने. तर मुंबई ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच. आज होता दिवस पहिला हा. आता अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. 2 दिवस आपल्याला बरेच पराक्रम गाजवायचे आहेत. इकडे बऱ्याच ठिकाणी जायचे आपल्याला फिरायला वगैरे आणि राईडला. मेन म्हणजे आता या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली जवळजवळ 700 किलोमीटरची राईड असणार आहे. एक दिवस आपला जाणार आहे अजंताला आणि दुसरा दिवस आपला जाणार आहे लोणारला. तर जवळपास 500 किलोमीटरची राईड असणार आहे आपली जवळपास या 2 दिवसात. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन व्ह्यूवर्स आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण आता आपला 1000चा टप्पा पूर्ण होणार आहे. तो पूर्ण करायला मला सपोर्ट करा प्लीज. तर आपण भेटू आता उद्याच्या दिवसात डे 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम, हर हर महादेव. या पावसाच्या